नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, सध्या कोटा अंतर्गत राखीव जागावर अर्ज भाग 1 भरणे, त्यात बदल करणे, पूर्वी भरला असेल तर, आणि कोटा चॉईसेस म्हणजे अप्लाय फॉर कोटा, मग तो इन हाऊस असेल, मॅनेजमेंट असेल किंवा मायनॉरिटी असेल, यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत 11वी प्रवेशासाठी. ही लास्ट डेट असणार आहे ती 13 मे 2026, म्हणजे उद्याचा एकच दिवस तो राहिलेला आहे. बरोबर आहे. आता यामध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ असा उडालेला आहे की इन हाऊस हा जो भाग असणार आहे हा आम्हाला नीट समजत नाही आहे. म्हणजे काय असणार आहे? इन हाऊस म्हणजे नेमकं काय असणार आहे? प्रथम उच्च माध्यमिक विद्यालय, याचा अर्थ हायस्कूलला, म्हणजे माध्यमिक विद्यालय जिथं 10वीचे वर्ग चालतात तिथं त्याला जोडून 11वी 12वी असेल, चालवत असतील वर्ग, तर तिथं उच्च माध्यमिक विद्यालय. कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय म्हणजे जिथं सिनियर कॉलेज म्हटलं जातं त्याला जोडून जर कनिष्ठ महाविद्यालय असेल तर तिथं 11वी 12वीचे वर्ग चालवले जातात. म्हणजे हा एक बेसिक डिफरन्स, म्हणजे जिथं दोन्ही ठिकाणी 11वी 12वीचे वर्ग चालवले जातात, फक्त कुठं आणि कसं अटॅचमेंट आहे त्यावर शब्द तो बदललेला आहे. हा एक भाग सगळ्यात महत्त्वाचा असणारा आहे. आता कॅप म्हणजे 11वी प्रवेशासाठी कॅपच्या ज्या जागा असणार आहेत, कॅप म्हणजे सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसच्या जागा असणार आहेत, याच्या व्यतिरिक्त संस्था अंतर्गत इन हाऊस असेल, मॅनेजमेंट असेल, मायनॉरिटी असेल, यासाठी काही कोटा राखीव ठेवला जातो. आता तो जो कोटा असणार आहे तो वेगळ्या पद्धतीनं, टक्केवारीनं आपल्याला तो विचारात घ्यावा लागतो. तर यामध्ये पहिल्यांदा इन हाऊसचा संस्था अंतर्गत याचा अर्थ काय असणारा आहे? तर उच्च माध्यमिक विद्यालय ज्या संस्थेनं चालवलेलं आहे त्याच संस्थेनं जर माध्यमिक विद्यालय चालवलेलं असेल तर त्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी 10वी उत्तीर्ण झाला असेल तर तो विद्यार्थी हा इन हाऊस कोटासाठी पात्र असणारा आहे. म्हणजे हे संस्था एकच आहे. उच्च माध्यमिक विद्यालय आणि माध्यमिक विद्यालय दोन्ही एकाच संस्थेचीच आहेत, एकाच परिसरामध्ये आहेत, एकाच इमारतीमध्ये आहेत, तिथं तो इन हाऊस कोटा लागू होतो. आता या नियमामध्ये बदल केलेला आहे. आता बदल काय असणार आहे? तर पूर्वी प्रिमायसेस त्याच परिसरात हा शब्द होता, तर तो परिसर आता काढून टाकला आणि त्याच्याऐवजी ज्या संस्थेनं माध्यमिक विद्यालय चालवलेलं आहे त्या संस्थेचं जर उच्च माध्यमिक विद्यालय त्या जिल्ह्यामध्ये असेल तर तिथं हा कोटा ॲप्लिकेबल असणारा आहे किंवा तिथं विद्यार्थी अर्ज करू शकतात. हा एक यातला सगळ्यात महत्त्वाचा झालेला बदल आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही ठिकाणी माध्यमिक विद्यालय आहे आणि त्याच परिसरामध्ये कनिष्ठ महाविद्यालय असेल तर तिथंही तो इन हाऊस कोटा हा ॲप्लिकेबल असणार आहे की किंवा तिथं ते विद्यार्थी पात्र धरले जातात. म्हणजे हा पात्रतेचा भाग असणारा आहे. राखीव जागा किती आहेत? तर या इन हाऊस कोटासाठी 10% जागा राखीव आहे. म्हणजे समजा 60ची तुकडी असेल तर त्याच्यात 10% म्हणजे 6 जागा, 80ची तुकडी असेल तर त्याच्यात 10% म्हणजे 8 जागा, 120ची तुकडी असेल तर त्याच्यात 10% म्हणजे 12 जागा भरल्या जातात. या सर्वच्या सर्व जागा या फक्त आणि फक्त गुणवत्तेनुसारच भरल्या जातात, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. यासाठी अर्ज कशा पद्धतीनं करावा लागतो? तर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनंच केला पाहिजे. ऑफलाईन पद्धत इथं लागू नाही. म्हणजे myfyjcadmissions.in या वेबसाईटवरच जाऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागणाऱ्या आहेत. म्हणजे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला तो सबमिट करावा लागतो, म्हणजे लॉक करावा लागतो. मग अशा किती फेऱ्यांमध्ये आम्ही सहभाग घेऊ शकतो? तर एक लक्षात घ्या, प्रत्येक फेरीला तुम्हाला अर्ज ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 2 जो असणार आहे, म्हणजे ऑप्शन किंवा चॉईसेस फॉर्म जो असणार आहे पार्ट 2, हा तुम्हाला प्रत्येक वेळी बदलून तो लॉक करावाच लागतो. तिथं पर्याय नाही. किमान 2 फेऱ्यांमध्ये पूर्वी होतं. गेल्या वर्षी शेवटपर्यंत हा कोटा अंतर्गत राखीव जागावर अर्ज मागवून घेतले जात होते. त्यामुळं यावर्षी पण तशाच पद्धतीनं होईल असं मला वाटतंय. आता अर्ज जो असणारा आहे तो प्रत्येक फेरीला तुम्हाला करावा लागतो आणि तो लॉक करावा लागतो. शासकीय शाळा असतील म्हणजे गव्हर्नमेंट चालवणाऱ्या
किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, तर अशा जर शाळा असतील तर अशा ठिकाणी 50% आरक्षण असणारं आहे. हे कोणत्या शाळांना इन हाऊस कोटा लागू असणार आहे, तर बिगर अल्पसंख्याक शाळा किंवा उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजे नॉन मायनॉरिटी स्कूल्स किंवा ज्युनियर कॉलेजेस असणार आहे, तिथंच तो कोटा लागू होऊ शकतो. किंवा काही ठिकाणी अल्पसंख्याक महाविद्यालयामध्ये देखील हा लागू असणारा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं इन हाऊस कोटा हा अर्ज तो भरला पाहिजे आणि त्याप्रमाणे गुणवत्तेनुसारच तुम्हाला प्रवेश दिले जातात. म्हणजे हा इन हाऊस कोटाचा नेमका तो अर्थ असणारा आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.